हे फ्रूट खाल्ल्याने तुमचे डोळे चांगले राहतील, तुमचं रक्ताभिसरण चांगलं होईल, हृदयासाठी चांगलं आहे, त्वचासाठी चांगलं आहे, स्किन तुमची चांगली होते, केस तुमचे चांगले राहतील आणि रोगप्रतिकार शक्ती ही तुमची चांगली वाढेल. तर असं कोणतं फ्रूट आहे जे खाल्ल्याने एवढे सगळे बेनिफिट आपल्याला मिळणार आहे? तर चला आपण ते पाहूया. नमस्कार, मी सुमित सर. आज आपण ज्या फ्रूटबद्दल किंवा फळाबद्दल माहिती घेणार आहोत, तर ते हे सगळे बेनिफिट एका फळामध्ये कसे असू शकतात, तर त्याच्यावर आपण डीपमध्ये बघण्यापेक्षा सगळ्यात पहिलं आपण त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स बघू की त्यातले महत्त्व काय, त्याच्यामध्ये कॅलरीज किती आहे, फायबर किती आहे, काय आहे, हे तुम्हाला एकदम छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यामध्ये कॅलरीज 60 कॅलरीज आहे पर 100 ग्रॅममध्ये. पर 100 ग्रॅममध्ये कार्बोहायड्रेट 15% आहे, तसेच फायबर 1.5 म्हणजे 2%. विटॅमिन त्याच्यामध्ये सी आहे जे 35 आहे, ते 40% त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. विटॅमिन ई तुम्हाला त्यातून मिळून जातील, त्याच्यामध्ये 20. जसं बीटा कॅरोटीन हे 25% त्याच्यामध्ये मिळून जाईल. तसेच विटॅमिन B6 त्याच्यामध्ये 5 आहे, म्हणजे तुम्हाला 10% त्याच्यामध्ये मिळून जातील. आणि पोटॅशियम 4 म्हणजे 5% मध्ये विटॅमिन ए भरभरून असल्यामुळे त्याच्यामुळे डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये रात आंधळेपणा कमी होण्यास मदत मिळते, ज्याच्यामुळे डोळे चांगले आणि व्यवस्थित राहतात. हे फ्रूट तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्यामध्ये इम्युनिटी वाढते, ज्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती तुमची खूप वाढते, ज्याच्यामुळे तुम्हाला कुठलेही आजार झाले त्याबरोबर रोगप्रतिकार शक्ती फाईट करू. या फ्रूटमध्ये असलेले पोटॅशियम हे रक्तदाब नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत करते, ज्याच्यामुळे तुमचा हार्ट म्हणजे हृदय हे खूप चांगल्या पद्धतीने काम करण्यास मदत मिळते. हे फ्रूटमध्ये असे एक गुणधर्म आहे की ज्याच्यामध्ये फायबर भरभरून आहे आणि त्याच्यामुळे पचनशक्ती सुधारते, त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही अन्न खाल्ल्यानंतर त्याला डायजेस्ट करण्याची क्षमता त्याच्यामध्ये वाढते. ह्या फ्रूटमध्ये अजून एक वैशिष्ट्य असे आहे की त्याच्यामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी असल्यामुळे तुमच्या त्वचावर ग्लो येतो, चमकदार दिसते आणि तुमचे केस मजबूत राहतात. त्यामुळे हे फ्रूट खाणं खूप शरीरासाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरते. आता तुम्ही सगळेजण विचार करत असाल, एवढे सगळे गुणधर्म एका फळामध्ये फ्रूटमध्ये आहे, हे फळ कोणते आहे? आणि त्याच्यामध्ये जर आपण हे फळ कन्झ्युम केल्यानंतर आपले जर डोळे चांगले राहतील, हृदय चांगलं राहील, पचनशक्ती चांगली राहील, रोगप्रतिकारशक्ती वाढेल, स्किन चांगली राहते, केस चांगले राहते, तर ते फळ आहे मँगो म्हणजे आंबा. आपल्या रोजच्या आहारामध्ये मँगो खाल्ला तर हे सगळे बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. तर अशी गोष्ट तुम्ही कन्झ्युम करा ज्याच्यामुळे तुम्हाला नेचरकडनं सगळं मिळतं. विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवते, तुमचं स्किन ग्लो करते, तुमच्या हृदयासाठी एकदम फायदेशीर आहे, तुमचे गट चांगले ठेवते आणि तुमच्या डोळ्यांसाठी उपयुक्त आहे. तर माझं म्हणणं असंच आहे, तर नेचरकडनं आपल्याला एवढे सगळे गुणधर्म मिळतात आहे, तर हे फळ तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही आणा आणि त्याचा उपभोग घ्या. धन्यवाद.